विठाई प्रतिष्ठानच्या पुढाकारानं ठाण्यातील प्रसिद्ध जिद्द शाळेत गेल्या 18 वर्षांपासून विशेष मुलांसाठी होळीचं आयोजन केलं जातंय। यावर्षीही विठाई प्रतिष्ठानने या खास उत्सवाचं आयोजन केलं होतं, जेथे विविध कलाकार आणि दिग्दर्शकांनी हजेरी लावून विशेष मुलांसोबत होळी साजरी केली। यंदाच्या होळीत त्यांनी विशेष मुलांसोबत नैसर्गिक रंगांनी होळी खेळून संदेश दिला की आनंदाच्या या क्षणात पाण्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो। या कार्यक्रमात विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनीही सहभाग नोंदवला आणि या खास उत्सवातील आयोजनाची प्रशंसा केली। हा कार्यक्रम आम्ही गेल्या 18 वर्षांपासून आयोजित करत आहोत आणि प्रत्येक वर्षी हा अधिकाधिक उत्साही बनत चालल्याचं अभिजित चव्हाण यांनी सांगितलं। विशेष मुलांसाठी आनंदाचे एक क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात। या कार्यक्रमात सहभागी झालेले विशेष मुलं आणि त्यांचे पालकही या आयोजनाबद्दल उत्साही दिसून आले। नैसर्गिक रंग आणि पाण्याचा विचारपूर्वक वापर या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरले। या उत्सवामुळे न केवळ विशेष मुलांना आनंद मिळाला, तर समाजातील प्रत्येकाला एक महत्त्वपूर्ण संदेशही मिळाला की सण साजरे करताना पर्यावरणाचं रक्षण कसं केलं जाऊ शकतं। काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे विठाई प्रतिष्ठानच्या वतीने जिद्द शाळेमध्ये होळी आपण साजरी करता, काय सांगाल, काय उद्दिष्ट आहे? विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्था या माध्यमातून जिद्द धर्मवीर आनंद हिगे शाळा या विशेष शाळेमध्ये गेले 18 वर्ष आणि हे 19वे वर्ष आहे की मुलांना या रंगाचा आनंद मिळण्यासाठी आणि ही होळी खेळल्यानंतर इको फ्रेंडली रंगांनी ही होळी खेळल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर जे आनंद बघायला मिळतो तोच खरा आमच्या जीवनाचा आनंद आहे। खऱ्या अर्थाने गेले 6 महिन्यापासून विद्यार्थी ही होळी कधी येणार याची आतुरतेने वाट बघत असतात। मी ठाणे महानगरपालिकेचे सुद्धा आभार मानतो की या शाळेमध्ये सातत्याने गेले 18 वर्ष ही होळी आम्हाला साजरी करायचा त्यांनी परवानगी दिली। अशीच या होळीचे जसे रंग आहेत तसे यांच्या आयुष्यात सुद्धा अनेक रंग आहेत आणि ही होळी खेळल्यानंतर याचा आनंद हा यांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला काही वेळांनी बघायला मिळेल। परमेश्वर यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू दे आणि यांना या कार्यक्रमातून भरपूर आनंद मिळू दे एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम महापालिकेने आम्हाला साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी एवढीच मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो। यंदा सेलिब्रिटी नाहीयेत,